शेवग्या शेंगाची रस्सा भाजी बनवलेली आहे. तर माझी साधी सोपी पद्धत. आता ही तर झाली रस्सा भाजी. सुक्क काहीतरी बनवायचं म्हणून इथे मी ढोबळी मिरची भरली ढोबळी मिरची बनवणार आहे. तर एकदम माझी सोपी पद्धत. तर अगोदर ढोबळी मिरची मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तर आता चिरून यामधले बी काढून टाकणार आहे. हे असं बी काढून टाकायचं म्हणजे इथं भरता येते सारण जे बनवलेलं. इथं लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. यामध्ये चवीनुसार मीठ. हे लसूण बारीक करून घेते. भाजलेलं शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. यामध्ये आहे लसूण, लाल मिरचीची पूड, लाल तिखट. यामध्ये कोणते धने खडे मसाले नाही, फक्त सुक्या लाल मिरच्या दळून आणलेलं असं लाल तिखट आहे. भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर. अगोदर सुक्कच असं मिक्स करून घ्यायचं. त्यावर किंचितसं पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. ते यामध्ये आता हे सारण व्यवस्थित भरून घेऊ. सारण भरून असं दाबून घ्यायचं. तव्यावर तेल. मिरच्या तव्यावर कसं टाकायच्या आहे, देठाकडचा भाग आहे तर तो लवकर शिजत नाही, तळला जात नाही, त्यामुळे देठाकडच्या भागाने टाकायचं. गॅसची कमी ठेवायची, मध्यम ठेवायची, झाकण ठेवायचं. झाकण काढून अजूनमधून ही बाजू अशी बदलून घ्यायची. आणि छान अशा त्या मिरच्या ह्या तळून घ्यायच्या. जसजसं आता हे असा रंग येईल मिरच्यावर तसतशा मिरच्या मऊ पडायला सुरुवात होते. तर ह्या मस्त अशा परतून घेऊ. गॅसच्या कमी ठेवायची. काही असा रंग आलेला आहे. असा रंग आला की मिरची मऊ पडायला सुरुवात होते. अजूनमधून असं झाकणी ठेवायचं. मिरच्या तयार झालेल्या, एकदम टेस्टी अशा ढोबळ्या मिरच्या तयार झालेल्या. ढोबळ्या भरल्या मिरच्या. मस्त अशी शेवग्या शेंगाची रस्सा भाजी.